पहा, पानिपतचे तिसरे युद्ध डॅश डॅश वर्षी झाले. पानिपतचं तिसरे युद्ध कधी झालं होतं तर ते 1761 मध्ये. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पानिपतचं तिसरे युद्ध झालं होतं 1761 मध्ये. ओके, कधी 14 जानेवारी 1761 रोजी पानिपतचं दुसरं युद्ध झालं होतं. ओके, कोणामध्ये झालं होतं? मराठा साम्राज्य आणि अहमदशाह अब्दाली. ओके, युद्ध मराठा साम्राज्य आणि अहमदशाह अब्दाली यांच्यात झालं होतं. आता पुढे जाऊन तुम्हाला विचारतील या युद्धामध्ये मराठ्यांची बाजूनं कोण लढलं होतं, मराठ्यांच्या सैन्याचं नेतृत्व कोण केलं होतं, तर ते सदाशिवराव भावे आणि विश्रामराव यांनी केलं होतं, हे लक्षात घ्या. आणि हे युद्ध अत्यंत रक्तरंजित होतं आणि मराठ्यांची यामध्ये मोठा पराभव झाला होता. आणि या युद्धानंतर मराठ्यांचे साम्राज्य काही काळ कमकुवत झाले, परंतु नंतर पुन्हा त्यांनी सामर्थ्य प्राप्त केलं होतं, हे लक्षात घ्या. मग तुम्हाला विचारतील की पानिपतचं तिसऱ्या युद्धाचं नेतृत्व कोणी केलं होतं, तर ते सदाशिव भाव यांनी केलं होतं. आता सदाशिवराव भाव हे पेशवे होते का, तर हे पेशवे नव्हते, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर पहिलं युद्ध पहा, पानिपतची 3 युद्ध आपण दिलेत. पानिपतचं पहिलं युद्ध 1526 बाबर व इब्राहिम लोधी. ओके, 1526 हे आपल्याला तोंडपाठ करायचे. दुसरं युद्ध झालं होतं 1556 मध्ये अकबर व हेमू मध्ये, हे देखील तोंडपाठ करायचे. आणि तिसरं युद्ध आपण पाहणार आहे तर 1761 मराठे व अहमदशाह अब्दाली यांच्यामध्ये झालं होतं तिसरं युद्ध. बरोबर, 1761 हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता हे पानिपत ते कोणत्या ठिकाणी आहे मित्रांनो? हे जे पानिपतची 3 युद्ध आहेत ते कोणत्या ठिकाणी आहे, तर ते आहे हरियाणा. तुम्हाला सर्वांनाच माहित असेल.